आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण देत विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगितलं। काल त्यांनी स्वतः अध्यक्षांकडे जाऊन सहकार्यांच्या चुकीबद्दल क्षमा याचना केली असून FIR नोंद झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील प्रक्रिया स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। पडळकर म्हणाले की विधानसभेचे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष हे सर्वोच्च आहेत आणि आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत। यापुढे झालेल्या कारवाईस आम्ही न्यायालयात सामोरे जाऊ असेही पडळकर यांनी स्पष्ट केले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। ठीक आहे, नंतर या सगळ्या विषयावर बोलू। हमारे कार्यकर्ता के ऊपर जो FIR रात देर दर्ज हुई है, तो ये जो विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा के अध्यक्ष सम्मानीय और विधान परिषद के सभापति साहब इनके अंतर्गत आता है। तो वो जो डिसीजन लेंगे उसके ऊपर तो हम कोई बात नहीं कर सकते। वो आदरणीय कुर्सी पे बैठे हुए हैं, जी उन्होंने जो डिसीजन लिया है उसका हम सम्मान करते हैं। और जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो FIR दर्ज हुई है तो हम कोर्ट में जाएंगे। आज कोर्ट में हमारे वकील हमारी बाजू उधर पेश करेंगे। अरे तुम्ही बघा ना, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालनं एवढी सगळी गर्दी आहेत। आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना, जवळपास 10-15 मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते येते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो। परत आम्ही बोलून, कारण काल माझी लक्षवेधी होती, काल अर्ध्या तासाची चर्चा होती, अख्खा दिवस मी सभागृहात होतो। परंतु कामकाजामध्ये 9 लक्षवेधी झाल्या, 10वी लक्षवेधी माझी होती, म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा। सकाळी मी 9ला सभागृहामध्ये आलोय, तुम्ही सगळे फुटेज काढून बघा। आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही, कारण आमचे मंत्री महोदय तिथे उपस्थित नव्हते। त्यामुळे मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो। तो प्रसंग इथं काढला, तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती, त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही। त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडू। रोल का काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे। काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती, या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा। आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे। रात्री उशिरा त्यांच्यावरती FIR दाखल झालेला आहे। शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत। त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही। आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ। अरे तुम्ही आता त्यावर बोला ना, तुम्ही आता पोलिसांची गाडीची मोडतोड करता, मग हे कुठलं प्रकार आहे? आम्ही लोकशाही मानणारे आहोत, मारपीट करणारे नाही। मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादळाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। याचे कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज या भागात मराठी जनतेला थेट संबोधित करणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून काही अमराठी व्यापाऱ्यांनी मराठी भाषेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उघडपणे विरोध केला होता। या पार्श्वभूमीवर आजची सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेच्या निषेधार्थ उभे ठाकले आहेत। ही केवळ एका भागातील चळवळ नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या अस्मितेचा
प्रश्नच आहे हे या आंदोलनातून अधोरेखित झाले आहे। या सभेत राज ठाकरे यांची भूमिका काय असेल, ते पुढे काय दिशा देतील याकडे राज्यभरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि मराठी जनता डोळे लावून बसली आहे। त्यांच्या भाषणातून केवळ प्रतिक्रिया नव्हे तर मराठी अस्मितेसाठी नवी दिशा देणारी असेल। मीरा रोड भाईंदरमधील ही सभा मराठी अस्मितेच्या लढ्याला नवे बळ देणारी ठरेल का यात शंका नाही। आता सर्वांच्या नजरा राज ठाकरे यांच्या भाषणावर लागून राहिल्या आहेत। त्यांची डरकाळी नेमकी काय असेल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। राजसाहेब ठाकरे आज मीरा रोडमध्ये येणार आहेत। मराठी अमराठीचा मुद्दा इथे गाजलेला होता, त्याला कुठे ना कुठे उत्तर देण्यासाठी राजसाहेब ठाकरे मीरा रोडमध्ये येणार आहेत का? आपल्यासोबत संदीप राणेजी आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, राजसाहेब ठाकरे संदर्भात बोलणार आहेत, राजसाहेब ठाकरे तो इथे डरणार आहे, आपण काय म्हणणार? सन्माननीय राजसाहेबांचं आगमन संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी होणार आहे। मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसं असतील, महाराष्ट्रातली असतील, महाराष्ट्र प्रेम करणारे लोक असतील, या फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर मोर्चामध्ये जे सहभागी होते त्यांची पण फार मोठी इच्छा आहे की सन्माननीय राजसाहेबांना बघायची आणि ऐकायची फार मोठी त्यांची इच्छा आहे। तर आणि मोर्चाला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याची शाबासकीची थाप म्हणून या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब येणार आहेत। त्यामुळे फार उत्साहाचं वातावरण आहे। संध्याकाळी तुम्ही बालाजी सर्कल या ठिकाणी फार मोठं त्यांचं जंगी स्वागत होणार आहे। स्वागत न भूतो न भविष्य असं या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे उत्सुकता आहे। संध्याकाळी आमची दिवाळी, समजा त्या दिवाळीच्या हिशोबाने आम्ही आज आमचा सण साजरा करणार आहोत। जो मराठी अमराठीचा मुद्दा इथे होता त्याला कुठे ना कुठे खतपाणी स्थानिक आमदार घालत होते असं काही लोकांकडून म्हणत होतं। त्या आमदारांना राजसाहेब ठाकरे आपल्या ठाकरे शैलीत उत्तर देतील? नक्कीच सन्माननीय राजसाहेब ते उत्तर देतील, त्यांच्या भाषेमध्ये ठाकरी भाषा जी आहे त्याच्यामध्ये उत्तर देतीलच। पण सन्माननीय राजसाहेबांचा जो हे आहे मराठी बाबतीतचा जो प्रेम आहे ते त्या ठिकाणी व्यक्त होणारच आहे। त्याचबरोबर स्थानिक आमदारांनी जी या ठिकाणी चुकीची माहिती लोकांना देऊन त्याचे हायजॅक करायचा जो प्रयत्न केलेला त्याचा ॲक्शनचं रिएक्शन आहे। त्यामुळे स्थानिक आमदारांना मला कळकळीची विनंती आहे की आपण या विभागामध्ये शांतीचं वातावरण राहायला पाहिजे। पण आपण जर कुठेतरी चेतावणीवर काहीतरी भाषण केलं तर त्याच्या या ठिकाणी जे गरीब जनता आहे, गरीब प्रवर्तक आहेत यांना त्याचा त्रास होतो। त्यामुळे मला वाटतं आमदारांनी तुर्तास हे थांबवावं, नाही तर परिणाम त्याचे फार वाईट होते। लक्षात घ्या, आता आम्ही फक्त, आणि हा कुठला स्टंटबाजी नाही आहे, मराठी माणसांना ते करू आम्हाला कुठे इलेक्शनच्या माध्यमातून अशी जुमलागिरी नाही करायची। पण आम्हाला एवढंच म्हणणं आहे की मीरा भाईंदरमध्ये जी अमन शांती राहायला पाहिजे, शांतीचा संदेश जायला पाहिजे, या उद्देशाने त्यांनी राहायला पाहिजे। आणि सर्व धर्म समभाव म्हणून तुम्ही निवडून आलेले आहेत, मराठीची पण मतं त्याच्यामध्ये आहेत। त्यामुळे त्यांनी तसं सतर्क राहणं गरजेचं असं मला वाटतं। तर आपण पाहू शकता जोरात इथे तयारी चालू आहे। राजसाहेब ठाकरे संध्याकाळी काय बोलतील याचे सगळ्यांचं याच्याकडे लक्ष राहणार आहे। कॅमेरा पर्सन मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई। विधिमंडळासारख्या पवित्र स्थळी गुंड घुसले जात असल्याचा गंभीर आरोप आज रोहित पवार यांनी केला आहे। सांगली जिल्ह्यातील एका आमदाराने भाड्याने गुंड आणल्याचा आरोप करत पवार यांनी विधिमंडळात खळबळ उडवून दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार 4 लोक आव्हाड साहेबांवर हल्ला करण्यासाठी आणले गेले होते, मात्र आव्हाड तिथे नसल्याने त्यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला। नितीन देशमुख यांच्यावर 1.5 महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असूनही त्यांच्या पोटावर लाथा मारण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी पवार यांनी केला आहे। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। हा व्हिडिओ आहे। कधी कधी कसं असतं की एखादा इन्सिडेंट घडला, नाहीतर आपण जेव्हा औपचारिक चर्चा त्या ठिकाणी करतोय आणि आपलं ठरलं असेल की व्हिडिओ काढायचा नाही, तो व्हिडिओ काढला गेला, तर कधी कधी नेता हा असं एखादा हात लावला चुकून मोबाईल पडला। आता ह्याच्यामध्ये तिथं वेगळं काय झालं, म्हणजे इथं तुम्ही काय करताय, गुंड घेऊन येतात, तिथं आव्हाड साहेबांनीच त्या हात लावला ना, का आव्हाड साहेबांनी सांगितलं हे गुंडांनो चला आता मारापिटी करा। इथं जे अधिवेशनात झालं, या पवित्र ठिकाणी झालं, गुंड आणले गेले आणि गुंडांचा वापर इथं मारहाणीसाठी केला। हा जो संदेश आहे आज सामान्य लोकांच्या मनामध्ये आणि सामान्य लोकांनी ऐकल्यानंतर या पवित्र ठिकाणावरचा विश्वास त्यांचा कमी होऊ शकतो, आमदारांचा विश्वास हा कमी होऊ शकतो आणि हे अतिशय घातक आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। हे देखो, ये जो नया आका है ये सांगली का आका है, आमदार है। कल अगर आप देखो ये जो पवित्र ठिकान है, ये जो विधिमंडल है, यहाँ पे भाड़े पे गुंडा लाया गया। 4 लोग थे, आव्हाड साहब पे अटैक करने का प्लानिंग था ऐसे हम सबको लगता है
क्योंकि उनको व्हाट्सएप और मैसेज पे धमकी आई थी ये नए आका के कार्यकर्ता के माध्यम से, उनके माँ के बारे में, बहनों के बारे में, लड़की के बारे में, अवार्ड साहब के बहुत लो लेवल पे जाके कमेंट्स थे। अभी मर्डर आपका करूँगा ऐसा अगर मैसेज आता है, अवार्ड साहब जब अधिवेशन में आते हैं, वहाँ पे आने के बाद ये 4 गुंडा वहाँ पे आते हैं, अवार्ड साहब नहीं मिलते, इसलिए अटैक किस पे होता है तो अवार्ड साहब के साथ जो नितिन देशमुख नाम का कार्यकर्ता है उस पर अटैक करते हैं। उसका ऑपरेशन हुआ था 1.5 महीना पहले, उसी के पेट पे आप मार रहे हो। और ये जो नया आका क्या करता है तो दूर से सिर्फ ऐसे इशारा करता है और ये 4 गुंडा वहाँ पे मारामारी करते हैं। ये 4 गुंडा अंदर आए कैसे, एक पे मकोका है, और जिसने मैसेज किया था, जो व्यक्ति ने मैसेज किया था अवार्ड साहब को कि आपका मार दिया जाएगा, उसका धंधा क्या है तो वो बिजनेस क्या करता है तो वो बिजनेस करता है गांजा बेचता है। ऐसे लोग हैं। इस तरीके के लोग अगर यहाँ पे आके इतनी मस्ती करते हैं तो लोगों का विश्वास आमदारों पे और विधिमंडल पे ये कम हो सकता है। बहुत डेंजरस चीज़ है। इसीलिए ये नया आका भीड़ में यही हुआ था, ऐसी ही शुरुआत हुई थी और बाद में देखा जाए तो मर्डर और बहुत सारे अलग अलग जो चीज़ें थी वहाँ पे आप सबने देखा है। अभी यहाँ पे भी यही चीज़ वापस एक बार हो रही है। तो इसे सरकार को विनती करता हूँ, ये जो अहंकार है आपके आमदारों पे और ये जो नया आका इन मेकिंग है उसको अभी रुकाओ, नहीं तो आगे जाके बहुत देर हो सकती है। विधिमंडळात घडलेली मारहाणीची घटना अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी असल्याची तीव्र प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की लोकशाहीचे मंदिर आहे आणि येथे कोणत्याही प्रकारची मारहाण, बाचाबाची अथवा गैरवर्तन असह्य आहे। आमदार, मंत्री किंवा कार्यकर्ते यांनी जर अशा पवित्र ठिकाणी भांडण केलं तर त्याचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या प्रतिमेवर होतो। इतिहासात अशी घटना कधीही घडलेली नाही आणि आम्ही याची कठोर शब्दात निंदा करतो, असंही सरनाईक म्हणाले आहेत। त्यांनी माध्यमांद्वारे विनंती केली की सिक्युरिटी गार्डनी सपोर्ट दिला पाहिजे, कारण बाहेरून येणारे लोक अशा प्रकार घडवून आणत आहेत। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। मीरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार आहेत, त्यांची सभा होणार आहे, वाघ येतोय, त्यांनी वातावरण निर्मिती केलेली आहे, पुन्हा वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे। तशी काही मीरा भाईंदरमध्ये तणावपूर्ण वातावरण वगैरे काही नाही आहे आणि शेवटी राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत। त्यांना त्यांच्या जे ध्येय आणि धोरण आहे पक्षाची ती सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी त्यांना जर मीरा भाईंदरला यायचं असेल तर त्यांचं मी त्या भागाचा गेली अनेक वर्ष आमदार आहे आणि मी स्वागतच करतो। आणि मीरा भाईंदर शहर हे बिलकुल तणावाचं शहर नाही आहे। काही लोकांनी जाणीवपूर्वक या मीरा भाईंदरला बदनाम करण्याचं षडयंत्र राबवलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून। कधी हिंदू मुस्लिमच्या वेळेस मीरा भाईंदरचा विचार केला जातो, मराठी अमराठी वादाच्या वेळेस मीरा भाईंदरचा विचार केला जातो आणि जागतिक नकाशावर किंवा देशाच्या नकाशावर सारखं मीरा भाईंदर शहर कसं येईल याचा विचार काही प्रवृत्तीची लोक करत असतात आणि मीरा भाईंदर शहरातील जनता मात्र त्यांना भीक घालत नाही। मीरा भाईंदर शहराचा इतिहास आहे आजपर्यंत शांतता प्रस्थापित करणारं शहर म्हणून आणि प्रामुख्याने आत्ताच म्हणजे कालच राष्ट्रपती आदरणीय मुर्मू मॅडमच्या हस्ते आम्हाला मीरा भाईंदर शहरातील जनतेला स्वच्छ आणि सुंदर शहराचा देशातील पहिला पुरस्कार मिळाला आहे। त्यामुळे देशातील आमचं स्वच्छ आणि सुंदर असलेलं हे पहिलं शहर आहे आणि या स्वच्छ आणि सुंदर शहरामध्ये आम्ही सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांचं स्वागत करतो। महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक प्रश्न जनतेचे सोडवलेले आहेत, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, तर सर्वसामान्य मुलांचे, गोरगरीब जनतेचे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पुरवणी मागण्यांवर चर्चा विस्तृतपणे करत असताना अनेक सदस्यांनी आपली भूमिका मांडली, आपलं मत मांडलं आणि ह्या सगळ्या भूमिकेंना लोकप्रतिनिधींच्या मागणीला मंत्र्यांनी सविस्तर उत्तरं दिली। आज माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यावर ह्या 3 आठवड्यामध्ये आम्ही काय महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला दिलेलं आहे, सर्वसामान्य जनतेला दिलेलं आहे हे आपल्या भाषणातून आपली जी परंपरा आहे त्यानुसार ती माहिती उघड करतीलच आणि माहिती देतीलच। नाही बघा, तुम्हाला मी सांगतो की कालची जी परिस्थिती होती खरोखर ह्या सदनाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला निश्चितच अतिशय
म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असताना असं विधिमंडळाच्या आवारात ह्या अशा घटना जे घडल्या ते दुर्दैवी आहे, लांछनास्पद आहे। काल रात्री 1:30-2 वाजेपर्यंत ह्याच विधिमंडळाच्या परिसरामध्ये जे काही नाट्य घडलं तेही महाराष्ट्राला शोभा देणारं नाही आहे आणि त्यामुळे कालच्या घटनेचा तर निषेध प्रत्येकाने करायला हवं, पण शेवटी सुरक्षा रक्षक आहे, सुरक्षा रक्षकांचा सुद्धा कुठे विचार करणं गरजेचं आहे। कारण कार्यकर्ते प्रत्येक आमदार खासदारांबरोबर मंत्र्यांबरोबर येतात, त्यांच्यावर दडपण आणतात आणि आतमध्ये आल्यानंतर मात्र अशा प्रकारे फ्रीस्टाईल कुस्त्या खेळतात, ते योग्य नव्हे। त्यामुळे सुरक्षा रक्षकांना त्यांची जी कामं आहेत ती करू द्यायला हवी ह्या मताचा मी आहे। आता बघा त्यांचं काय मत आहे, त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, हे मी मत व्यक्त केलं तेही माझं वैयक्तिक मत आहे। परंतु ह्या सभागृहाच्या बाहेरील जे आवार आहे, जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये शांतता राखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी, भले तो सत्ताधारी पक्षाचा असू दे किंवा विरोधी पक्षाचा असू दे, त्यांनी सहकार्य करणं गरजेचं है। सत्ताधारी पार्टी का हो या विरोधी पार्टी का हो, ये लोकशाही का मंदिर है और एक लोकशाही के मंदिर में अगर ऐसी घटनाएं घटती रहेगी तो हमारे लिए बहुत ही खेदजनक घटना हो कल जो हो वो हुई है। भले कोई भी विधायक हो, मंत्री हो या कोई और नेता हो, उनके कार्यकर्ता अगर इस पवित्र मंदिर में झगड़ा करते हैं, पिटाई एक दूसरे की होती है, तो ये निश्चित रूप से बहुत गलत है। महाराष्ट्र के इतिहास में ऐसी घटनाएं कभी घटी नहीं है, आज कल वो घटना घटी है तो हम इसकी निंदा करते हैं। और हम मैं आपके माध्यम से यही कहना चाहता हूँ कि सभी लोक प्रतिनिधियों ने जो हमारे सिक्योरिटी गार्ड रहते हैं उनको सपोर्ट करना चाहिए। बाहर के कोई भी कार्यकर्ता अंदर आते हैं, मार पिटाई करते हैं, तो उसको नुकसान उनका होता नहीं हो तो ठीक है, जेल जाएंगे, उनको जमानत हो जाएगी, 2 दिन में बाहर आएंगे, मगर नाम खराब होता है ये महाराष्ट्र का, नाम खराब होता है लोक प्रतिनिधियों का, नाम खराब होता है हमारे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और अध्यक्ष का। तो उनके लिए या उनको देखते हुए, महाराष्ट्र को देखते हुए ऐसी घटनाएं हमारे सदन के परिसर में नहीं होनी चाहिए। मालाडहून कांदिवलीकडे निघालेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरचा लॅपटॉप पावसामुळे रिक्षामध्ये विसरला गेला। ही बाब त्याच्या लक्षात येताच त्याने तात्काळ 100 नंबरवर संपर्क साधला। कांदिवली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाची माहिती मिळवली आणि अवघ्या 1 तासात लॅपटॉप परत करून दिला। या तत्पर कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। पोलिसांकडनं एका सॉफ्टवेअर इंजिनियरचा लॅपटॉप 1 तासामध्ये मिळवून देण्याचं काम जे कांदिवली पोलीस ठाणे कडून झालेलं आहे, पोलिसांकडनं झालेलं आहे। ते पाहायला गेलं तर निलेश यादव नावाचा व्यक्ती मालाडवरनं कांदिवलीकडे निघाला असता त्याचे लॅपटॉप रिक्षामध्ये चुकलेलं होतं। त्याने ते कळताच 100 नंबरवरती कॉल करून पोलिसांना कळवले, तर पोलिसांनी 1 तासामध्ये तांत्रिक तपास करून त्याचे लॅपटॉप त्याला परत मिळवून दिले। या पोलिसांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई।